तर पहा मित्रांनो, आज बनवलेले आहे गायपताची भाजी आणि त्यामध्ये टाकलेले आहेत अंडे। तर अंडे घालून मित्रांनो मस्तपैकी अशी गायपताची भाजी बनवलेली आहे आणि त्याबरोबर घेतलेले बाजरीची भाकरी। तर नमस्कार मित्रांनो, तर आज बनवायचे गायपताची भाजी। तर पहा मित्रांनो, हे घेतलेले आहे मी गायपत। तर हे गायपताची भाजी आज बनवायची आहे। तर हा एकदम कोवळा बांबू घेतलेला आहे मित्रांनो। भाजी बनवायला आपल्याला कोवळाच घ्यायचा आहे, कारण जर जास्त निभारलेला असेल तर तो शिजत नाही, त्याच्यामुळे आम्ही कोवळा घेतलेला आहे। तर पहा एकदम कोवळा बांबू घेतलेला आहे आम्ही। तर हा बांबू आपल्याला आधी साळून घ्यायचा आहे। तर वरची साल सगळी आपल्याला काढायची आहे। मित्रांनो, ही एकदम आयुर्वेदिक भाजी असते। तर आता सगळी साल काढून झालेली आहे आणि आता आपल्याला असं शिंदून घ्यायचं आहे। मित्रांनो, शिजण्यासाठी आपल्याला बारीक शिंदायचं आहे, म्हणजे लवकर शिजेल। तर पहा एकदम बारीक शिंदलेला आहे आणि आता लगेच धुवून घेणार आहोत आम्ही, कारण मित्रांनो हा धुवला नाही तर खाजवत असतो, त्याच्यामुळे एक वेळेस पाणी चांगला स्वच्छ धुवायचं आहे। तर यामध्ये आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आता धुल्यानंतर असे पिळून घ्यायचे। तर पाण्याने 1 ते 2 वेळा चांगले धुवायचे आहे। तर आता धुवून झालेले आहे आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। तर शिजायला आपल्याला बरंच पाणी टाकायचं आहे यामध्ये। तर पहा एवढं पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि आता लगेच शिजायला ठेवणार आहोत। तर आज चुलीवर त्याची मस्त रेसिपी बनवायची आहे। तर पहा आता 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि आता उकळे आलेले आहे। तर पहा मित्रांनो, आपली भाजी आता शिजलेली आहे। तर पाणी बरंच टाकलेलं होतं आपण, तर ते सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजी आता शिजलेली आहे। तर पहा एकदम ही भाजी मऊ शिजलेली आहे। तर पहा मित्रांनो, अशी आपल्याला मऊ भाजी शिजवून घ्यायची आहे। तर पहा एकदम मऊ झालेले आहे शिजून आणि आता उतरवून घेणार आहोत आम्ही। तर यामध्ये जे पण पाणी आहे तर ते आम्ही काढून घेणार आहोत आधी। तर मित्रांनो, हे आपल्याला गार झाल्यानंतर पिळायचं आहे। त्यामध्ये पाणी टाकून 1 वेळेस पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर असं आपल्याला पिळायचं आहे। तर पहा येथे आम्ही कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे आता बारीक कापून घ्यायचे आहेत।
तर पहा आता आमचा कांदा कापून झालेला आहे। तर सगळा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे आम्ही आणि आता लगेच चुलीवरतीच तळायला टाकणार आहोत। तर आता कढईमध्येच आपल्याला तळायला टाकायचं आहे। तर मित्रांनो आधी कांदा टाकलेला आहे आणि यानंतर मग आम्ही तेल टाकणार आहोत त्यामध्ये। तर आपला कांदा तळून झालेला आहे, लालसर असा कलर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे। तर तेल टाकून झाल्यानंतर 4 ते 5 मिनिटं आपल्याला कांदा चांगला तळून घ्यायचा आहे। तर 4 ते 5 मिनिटं आपला कांदा तळून कांद्याला एकदम लाल कलर आलेला आहे आणि हा कांदा आपण आता काढून घेणार आहोत। हा कांदा आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत। तर कढई आपण चुलीवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे तेल। तर 1 ते 1.5 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत। 1.5 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तर आपण आता मसाले काढून घेणार आहोत। तर हा आहे संडे गोडा मसाला, तर हा आहे कांदा लसूण मसाला, तर हा आहे एव्हरेस्ट मसाला, हळद पावडर आणि ही आहे मिरची पावडर आणि मीठ घेणार आहोत। तर एवढे घेतलेलं आहे मीठ। तर हे सगळे मसाले आता काढून झालेले आहेत। तर तेल आपलं तापलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले तळण्यासाठी टाकायचे आहेत। तर आता हे सगळे मसाले तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये। तर मसाले तळलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत। तर यामध्ये मित्रांनो आम्ही 4 अंडे घेतलेले आहेत। तर हे 4 अंडे पण आता फोडून यामध्ये आम्ही टाकणार आहोत आणि यानंतर मग टाकायचा आहे कांदा। आपण तळून ठेवलेला आहे तो कांदा आपल्याला टाकायचा आहे। तर 5 सगळे अंडे आता फोडून यामध्ये टाकलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा, यामध्ये टाकायची आपल्याला भाजी। भाजी आपण आता टाकून घेणार आहोत यामध्ये। मित्रांनो अंडे सुके होण्याआधीच आपल्याला भाजी टाकायची आहे, म्हणजे अंडे हे भाजीला चांगले मिक्स होतील। तर हे आपल्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम अशी भाजी मिक्स होऊन जाईल। तर आपली भाजी सुकी होत आलेली आहे। अजून थोडा वेळ आपण अशीच हलवून घेणार आहोत, थोडी भाजून। तर आपली भाजी 10 ते 15 मिनिटं गरम केलेली आहे आणि एकदम सुकी अशी झालेली आहे। तर आपण आता उतरवून घेणार आहोत। तर पहा मित्रांनो एकच नंबर अशी भाजी तयार झालेली आहे आता। तर एकदम सुकी ही झालेली आहे आता आणि आता बाजरीच्या भाकरी बरोबर आम्ही खाणार आहोत। तर मित्रांनो बाजरीच्या भाकरी बरोबर खूप भारी लागते। तर आपण चपाती बरोबरही खाऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही गायपताची भाजी अंडे घालून बनवलेली आहे।
तर अंडे आणि कांदा घालून खूप छान अशी गायपताची भाजी तयार होते. तर एकदम चवदार होते अंडी घातल्याने. तर मित्रांनो, ही भाजी एकदम आयुर्वेदिक आहे आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की खाऊन पहा आणि अशा प्रकारे बनवूनसुद्धा पहा. तर खूप छान होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.